नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहे? बरे आहे ना? बरेच असणार. तर आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणला आहे माहितीपूर्वक, ते पण नवीन यूट्यूबवरांसाठी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, ॲडव्हर्टाईज न स्किप करता, म्हणजे ॲडव्हर्टाईज न थांबवता पूर्ण व्हिडिओ बघा, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात अगोदर उद्याची होळी असल्यामुळं सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला कंटिन्यू करू आपण व्हिडिओ. तर त्याच्या अगोदर, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा 10 जणांमध्ये, आणि सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ कोण कुठून बघतंय कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडता का हे पण सांगा. तर चला, जे नवीन यूट्यूबर आहे त्यांच्यासाठी माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपला वॉच टाईम पूर्ण कसा करायचा आणि चॅनल मोनोटाईज कसा करायचा याच्यावर आज आपण माहिती देणार आहे. तर सगळ्यात अगोदर चॅनल मोनो करण्यासाठी आपल्याला काय हे करावं लागतं ना, म्हणजे आपल्याला काय मेहनत करावं लागते, आपण त्याच्यावर हे करणार आहे. तर जे नवीन यूट्यूबर आहे त्यांनी काय करायचं, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला छानसं नाव द्या, आणि तिथून पुढं तुमचं एकच कंटेंट ठेवा. जो तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे, समजा कुकिंगवर व्हिडिओ, म्हणजे जे स्वयंपाक बनवणार आहे किंवा कुकिंग करणार आहे त्यांनी त्याच्यावरच माहिती द्या. आणि कोणी समजा निसर्ग वगैरे काय, म्हणजे रोज तुम्ही बाहेरचं वातावरण, रोज बाहेर फिरायला, त्याचं म्हणजे एकच कोणता तरी एकच व्हिडिओ बनवत जा मस्तपैकी. तर आज आपण चॅनल कसा मोनोटाईज करायचा याच्यावर माहिती देणार आहे. तर त्याच्यासाठी अगोदर आपण 1000 सबस्क्राईब, तर त्या 1000 सबस्क्राईब कशामुळे होणार आहे, आणि चॅनल मोनोटाईज करण्यासाठी अजून एक प्रक्रिया असली, 4000 वॉच टाईम पूर्ण करणं. ह्या दोन गोष्टींवर आज तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठंच थांबू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर मी माहिती सांगते तुम्हाला, चला कंटिन्यू करू. तर 1000 वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी आपल्याला आहे ना, शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू एक दोन रोजचे सोडावं लागतात. दिवसातून 1-2 व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला सोडायचे. आणि लॉंग व्हिडिओ जर का तुम्ही बनवत असाल तर खूपच छान, कारण की लॉंग व्हिडिओमधून खूप छान हे भेटतं आपल्याला. आणि 4000 वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी लॉंग व्हिडिओ टाकायचे. तर दोन्ही तुम्ही शॉर्ट पण टाकू शकतो आणि लॉंग पण टाकू शकतो. म्हणजे लॉंग व्हिडिओनी तुमचे वॉच टाईम पूर्ण होईल, आणि शॉर्ट व्हिडिओनी तुम्हाला सबस्क्राईब पूर्ण भेटतील. तर अजून आपल्याला त्याच्यात भरपूर सबस्क्राईब वाढवण्यासाठी, वॉच टाईम वाढवण्यासाठी अजून एक मी माहिती सांगणार आहे. तर कसे वाढतील तुमचे ते पण सांगते. तर सगळ्यात अगोदर 50 सबस्क्राईब ज्यांचे होतील, 50च्या पुढं 50, 55, 60 असे सबस्क्राईब झाले ना, तर त्या व्यक्तींनी काय करायचं, लाईव्हचं ऑप्शन चालू करून द्यायचं. तर ते चालू काय लगेच होत नाही, त्याला प्रक्रिया राहते काय करायचं. तर त्याला काय करायचं, तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल खोलायचं, आणि तिकडून तुम्ही व्हिडिओ सोडतात ना, तिकडं ना असं प्लसचं ऑप्शन असतं, त्याला क्लिक करायचं. तर त्याच्यावर 4 ऑप्शन असतात, एक लॉंग व्हिडिओचा, एक शॉर्ट व्हिडिओचा, एक लाईव्हचं, आणि एक आपले पोस्ट काय पण सोडू शकतं त्याचे. तर ते 3 नंबरचं ऑप्शन असतं ना लाईव्हचं, ते ओपन करायचं. ते ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आपला स्वतःचा नंबर, जो तुमचा कंटिन्यू बँकेला कशाला पण तुम्ही तो देणार आहे चॅनल मोनोचे झाल्याच्या नंतर, तोच नंबर तुम्ही यूट्यूबला सर्च करायचा. यूट्यूबला दिल्याच्या नंतर तर तिथं तुम्हाला OTP 6 अंकी किंवा 4 अंकी OTP ती टाकायची. हां, OTP टाकल्याच्या नंतर तुमचं लाईव्हचं ऑप्शनला 24 तास देतात, म्हणजे 24 तासाच्या नंतर तुमची लाईव्ह चालू होईल. तर मग चालू झाल्याच्या नंतर 24 तासाच्या नंतर तुम्ही लाईव्ह चालू झाली, तर सगळ्यात अगोदर लाईव्ह चालू केल्याच्या नंतर तुम्हाला जितका वेळ भेटेल, समजा रात्रीचा, दुपारचा, सकाळचा, कामं करताना, कधी पण लाईव्ह घेताना आपलाच आवाज आणि आपलाच चेहरा, म्हणजे लवकरात लवकर चॅनल ग्रोथ होतो. समजा लेडीज आहे, समजा ती घाबरती, घरगुती लेडीज आहे, तिने चेहरा नाही दाखवला तरी चालेल, पण आपलाच आवाजाने चॅनल, म्हणजे मूट करून लाईव्ह कधीच घ्यायची नाही.
आणि लाईव्ह घेताना अजून महत्त्वाच्या गोष्टी सांगते बरं का. ही गोष्ट कोणीच सांगणार नाही, पण मी तुम्हाला शेअर करते ही गोष्ट. तर लाईव्ह घेताना काय काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आपल्या लाईव्हमध्ये. तर सगळ्यात आधी टी व्हीचा आवाज, मोबाईलचा आवाज, गाण्यांचा आवाज, मंत्रांचा आवाज, म्हणजे हे जे तुम्ही लावताना घरामध्ये लाईव्ह चालू करताना ते कधीच लावायचं नाही. त्यांनी कॉपीराईट येतं. तुमचं चॅनल कधी पण बंद पडू शकतं जर का हे चालू असल्यावर. आणि त्याच्यानंतर लहान मुलं, आपल्या व्हिडिओमध्ये लहान मुलांचा आवाज आणि चेहरे दिसून द्यायचे नाही लाईव्हमध्ये. सगळ्यात महत्त्वाची ही ट्रिक कोणीच सांगणार नाही, ती मी तुमच्या संग शेअर केली आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये. तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, व्हिडिओ टाकू शकताय, पण लाईव्हमध्ये महत्त्वाची गोष्ट, लाईव्हमध्ये लहान लेकरं आणि टी व्हीचा आवाज, मोबाईलचा आवाज, मंत्रांचा आवाज आणि तिकडून नाही तर आपण समजा आता लाईव्ह घेतोय आणि दुसऱ्या मोबाईलवर आपण बघतोय काय, किंवा समोर टी व्ही बघतोय आणि टी व्हीमध्ये आपण बघतोय इकडं लाईव्ह चालू करून ठेवली आहे आणि टी व्हीचा आवाज येतोय, ते पण नाही चालणार. किंवा टी व्ही दाखवतं ते पण नाही चालणार बरं का. त्याने कॉपीराईट येतं. कॉपीराईट आल्यामुळे आपले चॅनल बंद पडू शकतं. म्हणजे लगेच नाही बंद पडत, एकदा दोनदा चुकी झाल्याच्या नंतर बंद पडते. तर हे झाली आपली माहितीपूर्वक तुम्हाला सांगितली. आणि सबस्क्राईब कसं काय वाढवायचं, तर आपण लाईव्ह मार्फत जे पण आपल्याला जोडणार आहे नवीन नवीन यूट्यूबवर, त्यांना सांगायचं आम्हाला सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. म्हणजे याचा अर्थ का जे आपल्याला सबस्क्राईब करतील आपण त्यांना पण रिटर्न गिफ्ट द्यायचं. असं नाही करायचं का त्यांच्याकडून आपण सबस्क्राईब करून घ्यायचं ना आपण त्यांना द्यायचं नाही, असं नाही. ज्यांचे चॅनल आहे त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं. असं दगाबाज कधीच नाही करायचं बरं का. तर त्याच्यामुळे ना आपण आपल्याला समोरच्याने सबस्क्राईब केलं त्यांना सांगायचं सबस्क्राईब करा आणि 4-5 व्हिडिओ बघून कमेंट टाका लाईक करून, म्हणजे मग मला कळेल का तुम्ही मला सबस्क्राईब करेल म्हणून. तर ही माहितीपूर्वक सांगितली आहे बरं का. ही कोणीच सांगणार नाही, ही मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. आणि सगळ्यात अगोदर त्याच्याने आपले सबस्क्राईब पण वाढता आणि आपले चॅनल हे वॉच टाईम पूर्ण पण होतो लाईव्ह मार्फत. जेवढं होईल तेवढं तुम्ही लाईव्ह दिवसातून घ्याल, लेडीज असो का जेंट्स असो, तेवढं तुमचं वॉच टाईम दिवसाला वाढत चालेल. तर त्याच्यामुळं तुमचं लाईव्हचं ऑप्शनचं सांगितलं तुम्हाला काय करायचं ते. आणि त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ टाकायचे, शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. आपण पण आपल्या लाईव्हला जे व्यक्ती येतात त्यांच्या लाईव्हला पण जाणं गरजेचं आहे, त्यांची पण लाईव्ह बघणं गरजेचं आहे, तरच आपल्या लाईव्हला पब्लिक येतात. तर त्याच्यामुळं नवीन यूट्यूबर जे असतील ना त्यांनी ही काळजी घ्यावे. आणि असाच कंटिन्यू तुम्ही पण पुढं जा, आम्ही पण जातो पुढं, तुम्ही पण जा पुढं. तर सर्वांना ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि आवडलाच असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि लाईक करायला विसरू नका. आणि हॅपचं बटन आहे, आपलं मेसेज टाकतो त्याच्या बाजूला हॅपचं बटन आहे, ते नक्की दाबा. तर मला पण बरे वाटेल आणि तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासमोर. माझ्याकडे जेवढी माहिती तेवढी मी तुमच्यासंग शेअर करत जाईल इकडून पुढं. तर त्याच्यामुळे ना माझे व्हिडिओ आवडता का नाही कमेंट करून नक्की सांगा बरं का मला. तर चला, नमस्कार आणि शुभरात्र सर्वांना.